नमस्कार. ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या काही भागात तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. राज्यात पहिल्यांदाच तापमान 10 अंशाच्या खाली गेलं असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काळात राज्यातील अनेक भागात तापमानातील चढ-उतार कायम राहील, तर काही ठिकाणी थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. महाराष्ट्रावर आज हवेचा दाब अधिक राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे थंडीत चढ-उतार जाणवत आहे. हवेच्या दाबात वाढ होताच किमान व कमाल तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढते. राज्याच्या बहुतांशी भागात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. ईशान्येकडून येणारे वारे थंडीची तीव्रता वाढवतील. त्याचवेळी राज्याच्या सर्व भागात दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल, असंही हवामान विभागानं म्हटलंय. निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि धुळे येथे आजही 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात यंदाच्या हंगामातील सर्वात कमी 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात काहीसे चढ-उतार राहू शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. हवामान कोरडे व थंड राहण्याचा अंदाज आहे. ज्या भागात सकाळची सापेक्ष आर्द्रता अधिक असेल तिथे पहाटेपासून सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात धुके जाणवेल. राज्यातील बहुतांशी भागात थंडी वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान 15 अंशांपेक्षाही कमी आहे, तर 13 अंशांपेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकाणांची संख्याही लक्षणीय आहे. श्रीलंकेकडून पूर्वेस हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र उद्या पश्चिम दिशेस सरकून त्याचा केंद्रबिंदू श्रीलंकेवर राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी हे लहानसे चक्रीवादळ विळून जाणार असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही, असा अंदाज देखील हवामान विभागाने दिलाय. हे आताच आपलं हवामान बुलेटिन. आपण हवामान बुलेटिनमधून राज्याच्या हवामानाचा एक आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.